तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का टॅपवाला दादा या ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज डायरेक्ट गाडीमधून ब्लॉग स्टार्ट केलेला आहे एकदम टाकाटकमध्ये. आणि आज आपण चाललोय, कुठे चाललो असेल तुम्ही गेस्ट करू शकता. गेस्ट करू नका, करून काय फायदा नाही आहे, कारण मी काय पण करत असतो उचापत्ती. त्यामुळं तुम्हाला सांगून टाकतो, आज चाललोय आपण गाडीचं मॉडिफिकेशन करण्यासाठी, महिंद्रा जितोचं मॉडिफिकेशन करण्यासाठी आपण चाललेलो आहे. कुठं चाललोय माहिती का, आपण यवतला, पुणे सोलापूर हायवेला यवतच्या इथं आपण चाललेलो आहे मॉडिफिकेशनसाठी. तिथं गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो की आपण आज गाडीला काय काय करणार आहे, काय काय नाही. तर मित्रांनो, ब्लॉग स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझी, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटनावरती सेट करून ठेवा, ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील याची मी काळजी घेतो. अशा तऱ्हेने मंडळ आता चाललेला यवतला, तर चला तिथं लवकरात लवकर पोहोचू. आणि आजकाल काय चाललंय माहिती का, आजकाल आपले सबस्क्राईबर लोक आपल्याला कॉल करते, ते आपल्याशी बोलते, ते मला खूप बरं वाटतं. आणि जे जे ब्लॉग बघत असतील, जे जे सबस्क्रायबर माझ्यासोबत बोलणं झालेलं आहे, त्यांचं मनापासून आभार. मला खूप बरं वाटतं तुम्ही जेव्हा फोन करता, माझी व्हिडिओ बघता आणि ॲप्रिशिएट करता, तुम्हाला आवडतात माझी व्हिडिओ, ते तुमच्या तोंडातून ऐकून मला बरं वाटतं. आणि आणखी चांगले नवीन व्हिडिओ म्हणजे बनवण्याचं मला काय म्हणतात त्याला, हुरूप प्रोत्साहन असं काहीतरी होतं बरं का मला. त्यामुळे म्हटलं चला आज म्हटलं काय करायचं, आज म्हटलं फक्त सबस्क्रायबर मित्रांसाठी, आपल्या भावांसाठी काय जर नवीन करायचं म्हणून मी खास ब्लॉगावरून यवतला यायला लागलोय. तिथं आता यवतला पोहोचू आपण थोड्या टायमामध्ये. आणि येता येता आपण काय केलं की एक मस्तपैकी ताडपत्रीचं आपण माप बीप दिलेलं आहे, पुढचं मागचं सगळं ताडपत्री शिवून घेतोय, कारण आता तो 1-2 महिन्याच्या नंतर परत पावसाळा सुरू होऊन जाईल. त्यानंतर आपला प्रॉब्लेम नको व्हायला, ताडपत्री पाहिजे, त्यामुळे चांगल्या क्वालिटीची ताडपत्री कारखान्यामध्ये डायरेक्ट मी शिवून घेतो नेहमीप्रमाणे. तिथं मी आता माप दिलेलं आहे. आणि आता या सोलापूर हायवेला आहे, तिथं जाऊ आपण, काय काय मॉडिफिकेशन करणार आहे, काय नाही, हे तुम्हाला मी सगळं दाखवतो. आणि त्याचबरोबर आपण मॉडिफिकेशन झाल्याच्या नंतर आपल्या दलिंदर आपलं जीवलग मित्राकडं, आपल्या शरदकडं जायचं आहे. हा, ते पण तुम्हाला दाखवतो काय कसं घ्यायचं. चला. तर मित्रांनो, बाहेर बघू शकता तुम्ही, इतकी गरमी वाढलेली आहे ना, भयंकर गरमी वाढलेली आहे. म्हणजे पुण्यामधलं तापमान जवळजवळ 40-41 डिग्रीपर्यंत चाललेलं आहे. त्यामुळं रस्त्याला जास्त गर्दी नाही आहे, टू व्हीलर वगैरे कमी दिसते. ते आप्पा जरा साईडला पण बघ, मग गाडी घाल. आमच्या गाडीला बंपर आहे, पण का म्हणजे तुला त्रास होईल, आम्हाला त्रास व्हायचा नाही. हा, तर काय म्हणतो तुम्ही, हा ऊन भयंकर वाढलेलं आहे, त्यामुळं टू व्हीलर कमी दिसते ते रस्त्याला. तर चला पटापटा पोचू आता. काय गरमी, हाय गरमी. चला, उन्हातानात बाहेर निघू वाटत नाही, कारण काय करायचं आता, म्हणलं बसून पण वैताग येतो. आज काही काम नाही, म्हणलं चला, म्हणलं आज काय तर करू म्हणलं, त्यामुळं आपण चाललोय आता. चला. तर मित्रांनो, आपण हे व्हील कॅप पण घेतलेले आहे, व्हील कॅप बसवायचं काम चालू आहे. त्यानंतर आपण हे पाठीमागं बंपर हे लावलेलं आहे, काय म्हणतात त्याला सांगा कॉमेंटमध्ये, मला नाही माहीत. परत मित्रांनो, हे लाईटा घेतलेल्या आहेत साईडनं लावण्यासाठी, आणि हे वरती पाण्याला लावण्यासाठी नाही का, स्क्वेअरमध्ये हे घेतोय आपण आता. व्हील कॅप बसवायचं चालू आहे काम, व्हील कॅप आणि बावल्या बसून घ्यायचं आहे. लाईटिंगचं काम आपल्या इथनं लाईटा घेऊन आपल्या दुसरीकडे वायरमॅनकडे जाऊन हे फिटिंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण शरदकडे जाऊ. आता ही बसवल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो कसं काय वगैरे. बघ हे विरेन, बघ ती पाण्यात पोहती आणि तू विरण इथंच म्हणतोय नको उतरा आपण. शूट अरे व्हिडिओ काढ रे. कोण आपल्याला कोण फोन करणार आहे? दोघं बी वर जाऊ का मग मी? नाही इथंच काढ. चल विलन बघू आपल्याला येते का बघू. मामा नसते. अरे वहिनी आली, वहिनी कशाला वहिनी?
चालू आहे. जोपर्यंत राजा खर्च करतोय तोपर्यंत स्लो मोशन मध्ये काढू आता. हा नाही स्लो मोशन बंद करतो. ठीक आहे. सोबत मारायचं. हा सोबत तू तिकडे मार मी इकडे मार. हा. एक आम्हाला पण हा हा 1 2 3 तर म्हण ना. तू म्हणतो वन मध्ये मध्येच म्हणतो एक 2 3 आयुष्य तूफान आ गया तूफान. तर मित्रांनो आता पोन वगैरे झालेला आहे मस्तपैकी. मस्त एन्जॉय झालाय. आता मस्तपैकी तू चडी घातली का? हे नको टाकू महाराज खाशील तू. हेच टाकायचं असतं महत्वाचं. तर चला आता जाऊ बाजारात अशी वीर दाखवली ना. पुढं असायची ना असं कर मोबाईल भिजवलेले पाणी दिसाना. हा भिजवलेले भजी आणि तळलेली भेळ. हा बस एकच नंबर. हे कांदा लसूण घे ना. तर मित्रांनो आता 8 वाजलेत आणि आपण आलोय आता बेकरी नगरला. बबलूचं गॅरेज बोबलू साहेबांच्या गॅरेजवर आलोय. मॉडिफिकेशनचं आपलं काम चालू आहे. आता हे तुम्हाला लाईट दाखवतो. तर बघा हे लाईट आपल्याला बसवायचे आहेत. तिकडं काम चालू आहे. अरे हे सगळं चूक असलं रे आईच्या गावात. टेम्पो आज गेला तर ठीक आहे. शोएब आपला माल कुर्ला को नहीं मिलता रे. इंजिन नाही खोलले काय. तुम्हाला मेन मिस्त्री दाखवतो. आपले बबलूबाई आहेत. एकदम मस्त मध्ये एकदम टाकाटक मध्ये काम करतात. इथं कधी पण आला ना खात्रीशीर काम इथं होणार. आणि हा आजला मिस्त्री आहे ना. असला मिस्त्री आहे ना हे आमचा जोडीदारच आहे. काय सांगायचं म्हणा. काम करतो का तुमच्या अपेक्षेच्या पुढचं काम करतो तो. तर चला आता काम कधी होते बघूया आपण. तर मित्रांनो आज आपण नेक्स्ट डे शूट करतोय. काल रात्री विषय असा झाला. काल रात्रीचं गाडी काम चालू होतं आपलं पण ते काम पूर्ण झालं नाही. अचानक शोएबला जायचं होतं बाहेर. काय तर काम निघालं म्हणून ते अर्धवट काम राहिलं. त्यामुळे ते आपण काम कंप्लीट नाही केलं. तर ते काम आपण पोस्टपोन केलं. म्हणजे करायचं काम तर ते करू. आणि मग गाडीचं डेकोरेशनचं काम फायनल तुम्हाला जेव्हा होईल त्यावेळेस मी पूर्ण गाडी दाखवेन. अर्धं गाडी झालेलं आहे काम. अर्धं काम राहिलेलं आहे. ते झाल्याच्या नंतर आपण सांगू. आता आपण आलो शरीरच्या गाडीचं काम करायसाठी. त्याचं काम करू त्याला पाठवून देऊ आणि आपण लागू आपल्या कामधंद्याला. तर चला मित्रांनो अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आपण इथंच संपवू. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन ऑल ते सेट करून द्यावा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपण गाडीचं काम करणार 100% करणार आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवणार. आपला शब्द आहे तुम्हाला. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग.